सर्वांना नमस्कार. आज आपण पाहतोय एम्प्लॉयमेंट कार्ड कसं काढायचं. एम्प्लॉयमेंट कार्ड हे सुरुवातीला जिल्हा कौशल्य विकास किंवा एम्प्लॉयमेंट ऑफिसमधून मिळायचं. तेव्हा ते एक मोठी रिसिप्ट असायची. पण सन 2014 नंतर संगणकीय आधुनिकरण झालं. त्यानंतर वेबसाईट बनली. वेबसाईट थ्रू त्याचं रजिस्ट्रेशन किंवा संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्याची प्रोसेस कशी आहे, त्यानंतर त्याची रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट कशी भरायचे, त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट भरल्यानंतर आपल्याला जॉब कसं पाहायचं, हे सर्व माहिती आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला गुगलवर यायचं आहे. गुगलवर आपल्याला टाकायचं आहे rozgar.mahaswayam.gov.in आणि समोर लॉग इन वगैरे सुद्धा लिहिलं तरी चालेल किंवा एवढं लिहिलं तरी तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर त्या रिझल्ट फक्त डॉट वगैरे बरोबर लिहा, rozgar.mahaswayam.gov.in. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी वेबसाईट ओपन झालेली दिसेल. ओके, ही पिवळ्या कलरची अशी वेबसाईट आहे. ही आहे आपली एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी वेबसाईट. सुरुवातीला नोकरी साधक लॉग इन वगैरे असं दिसतं. इथे मराठी, इथे कोणत्यात गेलं, कॉर्नरला गेलो आपण उजव्या साईडला, तर इथे भाषा मराठी आणि इंग्लिश दोन्ही याची सुविधा दिलेली आहे. तुम्ही जर इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर इंग्लिश करा, मराठीत असेल तर मराठीत करा. त्याला क्लिक केल्यानंतर सुरुवातीला नवीन जो प्रशिक्षणार्थी आहे किंवा नवीन कोणी नोकरी साधक आहे किंवा नवीन कॅन्डिडेट आहे, त्याला नोकरी शोधायची आहे, त्याला सर्वात पहिले या वेबसाईटवर नोंदणी करावं लागतं. त्यालाच नोंदणी किंवा म्हणतात मराठीत, किंवा याला इंग्लिशमध्ये साईनअप मध्ये सुद्धा म्हणतात. तर आपण नोंदणी किंवा साईनअप कशी करायची हे आज पाहणार आहोत, या व्हिडिओत पाहणार आहोत. ओके, तर याला पहिले क्लिक करतो. नोंदणीला क्लिक केल्यावर आपल्याला असा एक फॉर्म ओपन झालेला दिसेल. त्यात स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 अशा पूर्ण डिटेल्स आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर त्यात सुरुवातीला आपण आपले नाव इथे विचारलंय तर आपलं नाव इथे टाकायचं. त्यानंतर इथे आडनाव विचारतंय तर आडनाव टाकायचं. जर आपल्या आधार कार्डवर आपलं आडनाव लिहिलं असेल तर इथे क्लिक बॉक्समध्ये यस असं क्लिक करायचं आणि आपल्या आधार कार्डवरचं आडनाव टाकायचं. जर आपल्या आधार कार्डवर मिडल नेम आहे, मुलींना त्यांचं हजबंड किंवा वडिलांचं नाव टाकावं लागतं, मुलांना त्यांच्या वडिलांचं नाव टाकावं लागतं. जर त्यांच्या आधार कार्डवर तुमच्या आधार कार्डवर जर मिडल नेम असेल तुमचं लिहून मिडल नेम, तर इथे क्लिक करायचं. ओके, नसेल लिहून तर क्लिक नाही करायचं. ओके, आणि जर नसेल तर लिहायचं सुद्धा नाही. जर तुमच्याकडे तुमच्या आधार कार्डवर लिहून असेल आडनाव किंवा मिडल नेम तर हे दोन्ही चेकबॉक्स क्लिक करायचे. ओके, हां. त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची. त्यानंतर लिंग तुमचं मेल फिमेल. त्यानंतर तुमचा आधार नंबर लिहायचा, तुमचा आधारला कनेक्ट असलेला मोबाईल नंबर लिहायचा. त्यानंतर ह्या कॅप्चा टाकायचा जशाच तसा. ओके, जर कॅप्चा हा कठीण वाटत असेल तर इथे ॲरो सारखं दिलेला आहे, याला क्लिक केलं तर हा कॅप्चा सुद्धा बदलतो. हे जर तुम्हाला सोपी कॅप्चा घेऊन घ्यायचा आणि याला नेक्स्ट करायचं. फक्त आधार कार्डवर ज्याप्रमाणे आपलं नाव वगैरे सगळं डिटेल्स दिलेली आहे ते स्पेलिंग वगैरे सगळं बरोबर पाहिजे, तेव्हाच हा फॉर्म पुढे जाईल. ओके, तर मी माझी डिटेल्स भरून तुम्हाला दाखवतो. इथे मी सर्व डिटेल्स भरलेली आहे, कॅप्चा भरला आणि मी इथे नेक्स्ट करतोय. काही जर चुकी आली तर आपल्याला इथे दिसते. आता आपल्याला ओटीपी गेला. मी सर्व माहिती बरोबर भरली होती, त्यामुळे ही माहिती पुढे जाताना एक ओटीपी मागतो. ओके, मला आलेला ओटीपी मी टाकला इथे आणि त्याला कन्फर्म केलं. जर ओटीपी नाही झाला तुम्हाला तर 1 2 3 4 टाकून द्यायचं, ओटीपी बरोबर घेत होतो. ओके, तर आता इथे पुन्हा आपल्याला इथे माहिती द्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला या फॉर्मवर पुन्हा माहिती द्यायची आहे. इथे पूर्ण एक फॉर्म आलेला आहे. ओके, तर त्या फॉर्मवर पूर्ण माहिती द्यायची आहे, एक एक भरायची आहे. ओके, तर इथे एक एक माहिती भरतोय आम्ही. त्यानंतर देश निवडायचा आपला. ओके, त्यानंतर महाराष्ट्र राज्य, आपला जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर आपलं शहर, मातृभाषा, इथे त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा. त्यानंतर पिनकोड टाकायचा. पिनकोड टाकल्यानंतर तुमचा धर्म सिलेक्ट करायचा. इथे जे भारतातले धर्म लिहिलेले आहे ते इथे दिलेले आहे. इथे हिंदू असेल तर हिंदू, ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन. त्यानंतर वैवाहिक स्थिती, मॅरिड अनमॅरिड. ओके, त्यानंतर तुमच्या स्पाऊसचं नेम म्हणजे तुमच्या हजबंडचं नेम किंवा ते सुद्धा माहिती द्यायची आहे. इथे मुलींसाठी आहे मॅरिड असेल तर, आणि मुलांना त्यांच्या पत्नीचं नाव लिहायचं आहे, मुलींना त्यांच्या हजबंडचं नाव लिहायचं आहे. ओके,
नंतर तुमची जात इथे सिलेक्ट करायची आहे. पहिले जात सिलेक्ट करायची. यात आहे ओबीसी मधले आहे. ओबीसी मध्ये अजून जात कोणती आहे यांची ती सिलेक्ट करायची आहे. इथे कुणबी डायरेक्ट टाकलं तर कुणबी आलं. त्यानंतर स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहे का, तुम्ही जर होय केलं तर तुम्हाला कोणतीही स्कीम वगैरे मध्ये तुम्हाला योजनेमधून पैसे सुद्धा मिळतात, असं सुद्धा पण आहे. किंवा नोकरीच करायची असेल तर फक्त नोकरी नाही असं करायचं, आणि स्वयंरोजगार तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही होय इथे सिलेक्ट करायचं. आता आपल्याला दुसरं आलं क्वालिफिकेशन. ओके, क्वालिफिकेशन मध्ये इथे सर्व माहिती टाकायची. ओके, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे. इथे क्वालिफिकेशन टाकताना मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की सुरुवातीला तुम्ही तुमचं उच्चतम जे शिक्षण आहे त्याला पहिले टाकायचं. ओके, कारण की जर तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरनी जर तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशन, त्यानंतर 12वी, त्यानंतर 10वी असं जर लिहिलं तर अशी जे शैक्षणिक माहिती लिहिली तर तुम्हाला आहे ना तिथे नोकरीच्या तिथे अप्लाय करताना खूप सोयीस्कर जाईल. हे मी पाहिलेलं आहे, त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. तर इथे यांचं ग्रॅज्युएशन मी इथे सिलेक्ट करतो. यांची स्ट्रीम होती आर्ट्समध्ये. इथे आर्ट्समध्ये यांचं BA होतं. BA मध्ये विशेष करून यांचं हिस्ट्री होतं. साधं हिस्ट्री घेतलं. इथे 2-4 हिस्ट्री दिसते. ओके, त्यानंतर यांची पात्रता यांनी कम्प्लिटेड केलेलं आहे हे इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर स्कोरिंग किती पर्सेंटेज किंवा ग्रेड होते, पर्सेंटाईल होते, काय होते ते इथे सिलेक्ट करायचं. पर्सेंटेज इथे सिलेक्ट केल्यावर उत्तीर्ण वर्ष लिहायचं. उत्तीर्ण वर्ष तुमचं कोणतं असतं तर ते लिहायचं. ओके, त्यानंतर तुमची इथे पर्सेंटेज टाकायचे, तुम्हाला जेवढे मिळाले तेवढे. फक्त साईन नाही द्यायची, पर्सेंटचं जे साईन असतं ना ते नाही द्यायचं. ओके, इथे मग माध्यम कोणतं होतं तुमचं, मराठी होतं, इंग्लिश होते, ते सिलेक्ट करायचं. इथे आपण टाईप केल्याबरोबरच येतं बरोबर. ओके, फक्त तुम्हाला हळूहळू प्रोसेस करायची आहे. ओके, त्यानंतर संस्था, कॉलेज कोणतं होतं, यांचं दाते कॉलेज होतं. पण शाळेचं कॉलेजचं नाव बरोबर पाहिजे बरं. सुरुवातीला काय SMT लिहून आहे, श्रीमती लिहून आहे, श्री लिहून आहे, बाबाजी लिहून आहे, हे सगळं बरोबर पाहिजे. तेव्हा इथे त्यांच्या कॉलेजचं नाव लिहून येतं. इथे बाबाजी, मी पहिले दाते केलं तर बरोबर आलं नाही. इथे बाबाजी दाते म्हटलं तर बरोबर आलं. ओके, तर शाळेचं नाव बरोबर तुमचं लक्षात पाहिजे, किंवा तुमच्या शाळेच्या TCवर तुमचं नाव, कॉलेजचं नाव लिहून राहते, त्यावरून आपण इथे टाईप केल्यावर बरोबर सापडतं. ओके, सगळा डेटा फिट केलेला आहे त्यामुळे. त्यानंतर संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी होती आपली, अमरावतीची. संत लिहिलं, मी गाडगे बाबा लिहिलं असतं तर तसं आलं नसतं. तर संत गाडगे बाबा म्हटलं तर बरोबर इथे नाव आलं. ओके, हे तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. मोबाईलवर करणाऱ्या युजर्सनी काय करायचं माहितीये का, इथे क्रोम ब्राउझर ओपन करून इथे 3 टिंब असतात. 3 टिंबाला क्लिक केल्यानंतर खाली यायचं, तिथे डेस्कटॉप साईटला क्लिक करायचं. एक चेकबॉक्स येतो, त्याला क्लिक केल्याबरोबर आहे ना वेबसाईट अशी कम्प्युटर सारखी ओपन होते आणि तुम्हाला भरायला सोपी जातं. इथे संपर्काची माहिती, इथे दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यानंतर दूरध्वनी क्रमांक द्यायचा नाही. ओके, 2-2 मोबाईल नंबर लिहू नका. ओके, एक ईमेल ID लिहा. त्यानंतर त्यांनी एक ईमेल ID लिहिला आणि त्यांना एक सेट केलेला पासवर्ड इथे 2 वेळा टाकायचा आहे. मी तुम्हाला मागे पण सुद्धा शिकवलं की एक असा पासवर्ड लिहा, एक कॅपिटल लेटर, त्यानंतर बाकीचे स्मॉल लेटर, पी मोठा घेतला, ए लहान घेतला, त्यानंतर S लहान घेतला, हे झालं पास. त्यानंतर एक सिम्बॉल घेतलं. ओके, त्यानंतर @ म्हणून एक शिफ्ट दाबून मी एक सिम्बॉल घेतलं, @ त्यानंतर 1 2 3. ओके, हे झालं त्यांचा पासवर्ड. सोप्यात सोपी सांगितलं, तुम्ही कोणताही निवडू शकता, पण एक कॅपिटल इथे सांगितलेलं आहे की शुड कंटेन 8 मिनिमम कॅरेक्टर, आणि पासवर्ड ॲटलिस्ट 1 नंबर स्पेशल कॅरेक्टर 1 वापरायचं आहे. ओके, म्हणजे पासवर्डसाठी 8 तरी हे पाहिजे. इथे पहा, आपण 4 अल्फाबेट घेतले, त्याच्यातला पहिला एक अल्फाबेट मोठा घेतला, कॅप्स मध्ये घेतला, कॅपिटलमध्ये, बाकीचे स्मॉल घेतले, त्यानंतर एक @ झाले, हे 5, त्यानंतर 3 आकडे घेतले आपण, 1 2 3. त्यामुळे 8 कॅरेक्टरची जी मिनिमम कंडिशन होती ती आपण पूर्ण केली. त्यानंतर सेकंड कंडिशन जी होती की ॲटलिस्ट 1 नंबर, आपण ते नंबर सुद्धा घेतलेले. त्यानंतर 1 नंबर ऑफ स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे @ सुद्धा घेतलेलं. आपण ही कंडिशन फुलफिल केली. त्यानंतर आपण ही सगळं आता माहिती भरल्यानंतर खाते तयार करा किंवा सबमिट नेक्स्ट असं इथे इंग्लिशमध्ये सुद्धा लिहून येऊ शकते. ओके, त्याला क्लिक करतो, खाते तयार केलेला. मी क्लिक केल्यानंतर ते सर्व माहिती इथे येतं. आता पहा, इथे कोणती जर माहिती जर चुकली असेल किंवा राहिली असेल, इथे जे स्टार मार्क दिलेले आहे लाल कलरची, ही माहिती भरणं आवश्यक आहे. ही भरल्याशिवाय पुढे जाणार नाही.
ओके. हा, आपण टाकलेला पासवर्ड मॅच झालेला नाही असं म्हणता येते. ओके. आता दोन्ही पासवर्ड टाकलं. जर कुठे अडचण आली किंवा हे पुढे गेलं नाही तर आपल्याला असं वरती जाऊन एक वेळ चेक करून घ्यायचं आणि तिथे कुठे आपलं थांबलेलं आहे, कुठे रेड मध्ये दिसलेलं आहे, सूचना दिलेली आहे किंवा वरती एक सूचना देऊन राहते की तुमचं इथे इथे थांबलेलं आहे किंवा ही फील्ड तुम्ही भरलेली नाही, ही चुकीची भरलेली आहे, असं तिथे माहिती देतं. तर त्याला क्लिक तेव्हा ती भरून घ्यायची आणि दुरुस्त करून घ्यायची आणि पुन्हा खाली यायचं आणि खाते तयार करा म्हणून याला क्लिक करायचं. तेव्हा खाते तयार करा म्हटलं, त्याला क्लिक केल्यानंतर आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन अँड ऍड युअर रिमेनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर सरळ आपण पुन्हा आपल्या वेबसाईटवर येतो. आपल्याला सक्सेसफुल मेसेज सुद्धा आपल्या मोबाईलवर आलेला असेल. आपण तयार केलेला पासवर्ड आणि तुमचा आयडी हा तुमचा आधार नंबर सुद्धा असतो आणि तुम्हाला जो मोबाईलवर आलेला आयडी त्याच्यात मधात सी लिहून असतं, 210C 5625 असं काहीतरी लिहून आलं असेल, 8-10 अक्षराचं, मधात पण सी असतो. तो सुद्धा तुमचा आयडी आहे आणि तुमचा आधार नंबर सुद्धा आयडी आहे. आणि तुम्ही आता 2 वेळा पासवर्ड सेट केला होता, तो पासवर्ड सुद्धा तुमच्या मोबाईलला आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर येतो. ओके. तर आपण त्याचाच यूज करून आता इथे पुढची प्रोसेस करायची आहे. तर आपण आता पुढे लॉग इन करून कसे डॉक्युमेंट भरायचे तर त्याच्या पुढचा व्हिडिओ पाहूया. हा झाला पहिल्या नंबरचा व्हिडिओ. त्याच्यानंतरचा दुसऱ्या नंबरच्या व्हिडिओत आपण कशा प्रकारे डॉक्युमेंट भरणार आहे मी सांगतो, त्याप्रमाणे भरा. म्हणजे तुम्हाला नोकरीला अप्लाय करताना तुम्हाला सोयीस्कर जाईल आणि सोपी जाईल. नाहीतर तुम्ही थोडं जरी चुकी केल्या तर ते अप्लाय व्हायला थोडंसं अडचण जातात. हे नेहमी मी मुलांचं पाहतो. सायबर कॅफेवाले कशीही माहिती भरून देतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की जसं मी सांगतोय त्याप्रमाणे बरोबर जर कराल तर तुम्हाला कुठेही अप्लाय करताना कुठलीही अडचण येणार नाही. जर अडचण आली तर प्रत्यक्ष आमच्या कार्यालयात येऊन भेटा किंवा ज्या तुम्ही कार्यालय जिल्ह्यातल्या असाल त्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास ऑफिस इथे जाऊन भेटा आणि तिथे सर्व माहिती तुमची सांगा आणि करेक्शन करून घ्या. ओके. पासवर्ड चालेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.